एक गोष्ट आधी स्पष्ट करूया. सगळे पालक चांगलेच असतात. हो, कुठलाही पालक जाणून बुजून चूक करत नाही, पण कधी-कधी नकळत चुका होतात. पालक आपल्या मुलांसाठी खूप काही करतात. त्यांना सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतात. आणि कधी-कधी फ्रस्ट्रेशन पण येतो. मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला दोष देण्यासाठी नाही. हा व्हिडिओ तुम्हाला साथ देण्यासाठी आहे. अलीकडेच आम्ही आमच्या एका फॅमिली फ्रेंड सोबत बोलत होतो. त्या एक सिंगल मदर आहेत. आणि त्या त्यांच्या मुलांना खूप छान व्यवस्थित पद्धतीने हँडल करत आहेत. हे पाहून खरंच खूप आनंद झाला, की परिस्थिती काहीही असली तरी पेरेंटिंग स्ट्रॉंग असू शकतं. म्हणजेच प्रश्न परिस्थितीचा नाही, अप्रोचचा आहे. कधी कधी आपण मुलांना सगळं देतो, कारण आपल्याला वाटतं ते आनंदी राहावेत. पण त्याचा परिणाम असा होतो, की मुलं ऐकणं कमी करतात. मग पालक चिडतात आणि मग ओरडायला सुरुवात होते. हो, सत्य आहे. एक सत्य आहे, जास्त प्रेमामुळे मुलं मजबूत होत नाहीत, ती डिपेंडेंट होतात. आणि जास्त ओरडल्यामुळे मुलं समजत नाहीत, ती आपल्यापासून दूर जातात. पालकांना फ्रस्ट्रेशन येणं स्वाभाविक आहे, पण कृपया ओरडू नका. ओरडल्याने समस्या सुटत नाही, ती अजून वाढते. शांत राहा, पण ठाम राहा. मुलांवर प्रेम करा, पण मर्यादा ठेवा. नाही म्हणणं म्हणजे तुम्ही वाईट पालक नाही, तुम्ही जबाबदार पालक आहात. नियमित डेली हॅबिट्स ठेवा. अभ्यास, मोबाईल, टीव्ही, झोप. शिस्त नसल्याशिवाय डेव्हलपमेंट नाही. रिॲक्शन देऊ नका, योग्य रिस्पॉन्स द्या. तुम्ही वीक पेरेंट नाहीत, तुम्ही टायर्ड पेरेंट आहात. आणि टायर्ड पेरेंट सुद्धा मजबूत निर्णय घेऊ शकतात. आज निर्णय घ्या. मुलांना सगळं देणार नाही, त्यांना मजबूत बनवणार. मुलांना फक्त प्रेम नाही पाहिजे, त्यांना मजबूत बनवणारे पालक पाहिजेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेट झाला असेल तर शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्या पालकाला योग्य दिशा देईल.